माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. आपल्या गावात लोकसंख्या किती आहे? आता तू जाय लगेच. लोकसंख्या किती आहे आपल्या गावात माऊली? वा 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 वा, 500 लोकसंख्या आणि कमीत कमी 150 पोरग बिन लग्नाचं आहे. मग ते का मला करून घेणार आहेत काय? लेख वाचवा, लेख शिकवा, तिला स्वयंपाक कराय शिकवा. माग भ्रूण हत्या झाल्या म्हणून आपलेच लेकर 40, 45, 38, 35 वर्षाचे लेकर बिन लग्नाचे राहिले का? महादेवाचे कटळे सोडायचे का मारुतीचे कटळे सोडायचे? महाराज मठावर मावना गेलेत. मी महाराजच आहे. नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभाग मध्ये बेटी बढाओ मध्ये मी 2013 पासून आहे. भ्रूण हत्या खूप थांबिले. आम्ही पकडले माणसं, डॉक्टर पकडले, पण मधली अजूक चाल जायला गेली. आता मोबाईलवर तुमच्या आज आले का? एक मुलीचा गर्भपिंड रोडच्या कडेला गवतार टाकून दिला आहे, पळून गेली आहे पोरगी. माय माऊली, कमीत कमीत असं जर घडलं तर आपले लेकर जनावर फिरतात की नाही मोकळे? आपले काय ते म्हणतात तुमच्या इकडे भाषा कळाली की कटाळे ज्याने गाई तसे लेकर फिरतील. पहिलं लेख वाचवा, लेख शिकवा, तिला स्वयंपाक कराय शिकवा. 12वीच्या मुलीला तुमच्याच घरी पाहुणे येऊ द्या, आई घरी राहून शेताकडे जावा हरभरे राखाय. 4 माणसाच्या चहाला साखरपती टाकाव किती कळना गेले त्या लेकरला. आणि लेकरू 12वीचं, ही आपली चूक व्हायली आईची. म्हणून गीत म्हणत आहे, अगं सुनबाई, अगं काय मोबाईल बघतेस ग? तुझ्या तोंडात माती पडली. पोराला गोरी गोमटी आहे म्हणून केले परी कुटका करून देईना मला. अगं 4 वाजता उठले. काय म्हणलीस? बोला की आत्याबाई. 4 वाजता उठले, 2 म्हशीचे शेण काढले, हा 4-5 लिटर दूध काढले. तुझ्या सासऱ्यानं 6 लिटर दूध घेऊन गेलं डेअरीला, 1 लिटर राहिले घरी. कच्च्या दुधाचा चहा करून पिले. हा तोंड थोडं आंबट पडलंय. आपलं सुपारी नक्कर तंबाखू आहे काय म्हणाले हो? असं घेऊ का? अगं तूच कोणीकडे फिरतेस की? काय नाही की मला म्हाताऱ्या माणसाला काय कळते ग? तंबाखू नकार सुपारी आहे का म्हणाले? तोंड आंबट पडलंय ग. माय आत्याबाई, माझ्यापाशी तंबाखू नाही, चुना आहे बघा. चुनाचा आहे? हा मग काय आता तंबाखू सोडून द्यावा म्हणालीस? आता काय करावं मग? अगं सुनबाई, बोल न कर. बोला सासूबाई. तंबाखू सोडून देऊ का? देऊ? द्या. अगं तुझ्या जीवाला हिच्या जीवाला लाज वाटा. जवानपणात नवरा सोडून दिले माय, पण तंबाखू सोडले नाही. चोळा दरा गुरुजी. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. आणि एक खाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. खाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. खाती तंबाखू आणि एक खाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. कशा दारात बसल्या तर दोघी सासा सुनाग. दारात बसल्या तर दोघी सासा सुनाग. एक खाती तंबाखू दुसरी लावते चुनाग. एक खाती तंबाखू दुसरी लावते चुनाग. एक खाती तंबाखू दुसरी लावते
सासूबाई चालवती आलुना. सासूबाई चालवती आलुना, सासूबाई चालवती आलुना. आल दोघीला फिराय मुंबई पुन्हा. दोघीला फिराया मुंबई पुन्हा, दोघीला फिराया मुंबई पुन्हा. दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. आणि एक खाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एक खाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. त्या दारात बसल्या तर दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. दारात बसल्या तर दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. सासूबाई खाती तंबाखू गुटखा. तंबाखू गुटखा खाती. तुमच्या इकडे काय मग मटेरियल म्हणतात का गुटखा. सासूबाई खाती तंबाखू गुटखा. सुनबाई खेळाया जाती या मटका. सुनबाई खेळाया जाती या मटका, सुनबाई खेळाया जाती या मटका. सुनबाई खेळाया जाती या मटका. सुनबाई खेळाया जाती या मटका. त्याच्या दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. आणि एक हाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एक हाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. खरंच तुमच्या गावला येण्याचं काहीतरी आमचं भाग्य. ते पुणेकर साहेब आहेत, त्याचं मराठी मायबोली चॅनल आहे. ते बी पुणेकर आंधळ्याचं सोंग घेतलेले आहेत, पुण्याहून आलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात आमचं पथकच लावलं होतं निवडणुकीच्या कार्यक्रमाला. पण आपलेच दादा आपल्याला सोडून गेले म्हणून आमचं कल्ला पथक तिकडे गेलं नाही. पांडुरंगाचं तुमचं दर्शन झालं. ते इना घेतलेल्या माणसाचं नाव काय तो का ते उच्चल ग बघा म्हातारे. हा म्या त्याला म्हणतो, कवा ईरभद्र म्हणतो, कवा भीमाशंकर म्हणतो. त्याची म्हणजे 20 वर्षापळको ओळख आहे. भीमाशंकरनं म्या येता वेळेसच ह्या भारुडावर खुश होऊन नागेश महाराजाला 51 रुपये दिले आहेत. तिला पांडुरंगाचा व मारुतीरायाचा व महादेवाचा शुभ आशीर्वाद. हा बापुल्या करतात दारूची नशा. आणि घरादाराची झाली या दशा. घरादाराची झाली या दशा, घरादाराची झाली या दशा. दारू पिऊ नका किंवा सोडून द्या म्हणणार नाही म्या. पण बाप लोक एका जागी बसून दारू एका गिलासाने पिऊ नका. कवा तरी कोणला जास्त होती. आमच्या इथंच करोनामध्ये दारूचा भाव जास्त वाढला. बापानं आणलेले दारू पोराने पेल्यानं मारून घेतले. बाप फाशी घेऊन मेला. त्याच्यासाठी दारू पिया सोडून द्या म्हणणार नाही मी. पण कमीत बाप लोक एका जागी बसून दारू पिऊ नका. बापुल्या करतात दारूची नशा. आणि घरादाराची झाली या दशा. घरादाराची झाली या दशा, घरादाराची झाली या दशा. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एक हाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. दारात बसल्यात दोघी सासा सुनाग. एक हाती तंबाखू दुसरी लावती चुनाग. दारात बसले तर दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. दारात बसले तर दोघी सासा सुनाग. एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. हो हो. चल दे बारीक. लेख वाचवा, लेख शिकवा आणि तिला स्वयंपाक शिकवा. स्वयंपाक येईना गेल्यावर काय भानगड करते बघा. सुनबाई करते स्वयंपाकाचा होरा.
आणि घरादाराचा केली पसारा. घरादाराचा केली पसारा, घरादाराचा केली पसारा. माय नवीन लग्न झालं, सत्यनारायण केले. मी म्हणले सुनला सगळं करून ठेवले, तू फक्त फोननी दे. मी इकडे पोळ्या करते. मोठ्या सुनेला घेऊन पोळ्या कराय बसले. हिला सगळ्याला फोननी दे म्हणल्यानं माय भगोन्यात रस करून ठुलतो. भरड तुमच्या इथं काय की वाढली बघा अशी भाजी, तुम्ही काय म्हणता बकरा. ते भाजीला फोडणी दिली, आमटीला फोडणी दिली. म्या म्हणले सगळ्याला फोडणी दे. माय रसाला फोडणी दिली. रसाला हिच्या तोंडात माती पडू दे. पिटल्यावनी रट रट आमरस शिजूला लावली. त्याच्यासाठी लेख वाचवा, लेख शिकवा, तिला स्वयंपाक कराय शिकवा. सुनबाई करती स्वयंपाकाचा होरा आणि घरादाराचा केली पसारा. घरादाराचा केली पसारा, घरादाराचा केली पसारा. कशा दारात बसल्यात दोघी सासा सुनाग, एखादी तंबाखू दुसरी लावती चुनाग. दारात बसल्यात दोघी सासा सुनाग, एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. दारात बसल्यात दोघी सासा सुनाग, एखादी तंबाखू दुसरी लावते चुनाग. माऊली कारभारी म्हणजे दिसली का? इकडे चालते व कीर्तनाला येतो म्हणलं. म्या त्यानं